तुम्हाला काही मराठा कार्यकर्त्यांनी धमकीभरी फोन देखील केलेले होते, त्यांना ताब्यात घेण्यात आलेले. धमकीभरे फोन हे अनेक महिने अनेक वर्ष येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही. काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले. काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आत्ता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत. त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे. डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना. मी त्याला शिव्या देऊ शकलो असतो. मी परळमध्ये लहानाचा मोठा झालो, अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या. शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं. आणि मी कशासाठी आलो इथे? मी समाजासाठी इथे आलो. 450-500 किलोमीटर लांब दादाच्या आव्हानावरती मी समाजासाठी इथे आलो. माझ्या मनामध्ये जर समाजाबद्दल आदर नसता, समाजाबद्दल प्रेम नसतं, तर मी प्रेसवरती बोललो आणि समितीशी चर्चा करावी. पण ज्या भावनेने माझ्या भावाने मला बोलवलं, ज्या भावनेने त्यांनी मला इथे बोलवलं, एक समाजाचं काहीतरी चांगलं होईल म्हणून तो बोलला, म्हणून मी इथे आलो. आणि मग त्यानंतर जर माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल, तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही. मी समाजासाठी मरायला देखील तयार आहे. मी चुकीचं केलं असेल तर दादा चुकला म्हणून मी दादाला सन्मान करतो. आज समाजाचा आमचा हिरो दादा आहे. दादानी मला सांगावं की मी चुकलो म्हणून. मी पोलिसांना देखील सांगितलं, जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नका.